तुनकलवार पुलिस स्टेशन के सभी पुलिस अकोला जिले के पुलिस अधीक्षक बच्चन सिंह साहिब ने आवर मूर्तिजापुर के कर्तव्य दक्ष अधिकारी मनोहर दाभाडे बार्शी टाकली थानेदार तुंगलकवार बार्शी टाकली सभी कर्मचारी पुलिस स्टेशन आने वाले गांव के सभी पुलिस पटेल मीटिंग के बारे में कर्तव्य दक्ष अधिकारी अकोला बच्चन सिंह करने सर ने सभी पुलिस टेल रिपीट सर ने सभी पुलिस पटेल गांव के बारे में पूछताछ की। अवैध धंधे के बारे में जानकारी सभी पुलिस पटेल ने जानकारी वरिष्ठ अधिकारी से गांव के बारे में जानकारी दी। पोलीस पाटील आहे 44 ठिकाणी पोलीस पाटील नसून एक्स्ट्रा चार्ज देण्यात आलेला आहे। तर काही काही गाव खूप मोठे आहे, जसे आता हे मॅडमनी सांगितलं की 4000 5000 ते आबादीचं गाव आहे, त्याचप्रमाणे काही लहान पण आहे, परंतु जबाबदारीचं स्वरूप आपलं सेम आहे। गाव लहान असला किंवा गाव मोठा असला त्यापेक्षा त्या गावात शांतता किती आहे आणि जरी काही भांडण वगैरे झाला त्यावेळी आपली काय भूमिका असतात, आपण एक निष्पक्ष माहिती लोकांना देतात किंवा आपण पण साईड घेतात, हे त्या गावाच्या लोकांना सर्वांना माहिती असतात। आणि त्याचप्रमाणे ते लोकल बीट जमादारला लोकल अधिकारीला कधी कधी ते सांगत असतात की साहेब ते पोलीस पाटील काही ऐकू नका, ते तर नेहमी असा करतात तसा करतात। याचा अर्थ हे नाही की प्रत्येक व्यक्ती बायस्ड असतो किंवा प्रत्येक व्यक्ती कोणाची हे बाजू घेतो, तसा नाही, परंतु असे असे प्रकरण पण आपल्याकडे समोर येतात। विशेषतः ज्यावेळी त्या पोलीस पाटलाची समाजाच्या काही व्यक्ती त्या भांडणमध्ये समाविष्ट असेल, अर्जदार म्हणून किंवा गैरअर्जदार म्हणून, तर माझी आपल्याला सर्वांना ही विनंती आहे की आपल्याला एक शासनातर्फे मानधन भेटतो, आपण शासनाचे साठी काम करतो, तर आपली भूमिका निष्पक्ष असली पाहिजे आणि जे काय वस्तुस्थिती आहे ते सांगणे अपेक्षित आहे। याच्या अतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी मोठी यात्रा भरतात, आता रुद्राणी माताच्या मंदिर आहे, याच्या अतिरिक्त आणखी एक मोरेश्वर ते यात्रा भरतात, त्यावेळी पोलीस नक्की आपल्याला 100% बंदोबस्त देतील आणि जे काही इतर सहकार्य अपेक्षित आहे ते देतील। याच्या अतिरिक्त माझ्यातर्फे आणखी एक सजेशन आहे की काय वेळी काय असतो की घटना जर दुसऱ्या भागात झाली असेल, जर समजा अकोल्याला झाली किंवा दुसऱ्या जिल्ह्याला झालेली आहे की दुसऱ्या राज्याला झालेली आहे, सध्या सोशल मीडियाचे माध्यमाने आता व्हॉट्सॲप जवळपास सर्वांकडे आहे, है ना, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, आपल्याकडे पण असेल, आणि आपले जे मुलं मुली आहेत ज्याची वय 10-12 वर्षपेक्षा ते झाले तर त्याचे सर्वांचे अकाउंट आहे आणि ते सर्व व्हॉट्सॲपचा वापर करणे, फेसबुकचा वापर करणे, इंस्टाग्रामचे वापर करणे हे खूप झालेलं आहे। त्याला आपण काही बॅक घेऊ शकत नाही, पण आपण काय करू शकतो, केवळ लोकांना एवढी समज देऊ शकतो की भाई ज्यावेळी आपल्याला काही चुकीचा मेसेज आपल्याला प्राप्त झाला, ओके, आपल्याला असं वाटत असेल की हे तर खूपच आक्षेपपूर्ण आहे, ते कोणत्याही धर्माबद्दल होऊ शकतो, कोणत्याही जाती, कोणत्याही कम्युनिटीबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल, ज्यावेळी असा कुठलाही मेसेज आला, व्हिडिओ आला, तर खात्री करणे थोडंसं गरजेचे आहे। आपण खात्री करावी आणि आपल्याला असा वाटला की नाही यामध्ये काहीतरी तथ्य आहे, जर तथ्य आहे तर त्याच प्रमाणची तुम्ही तक्रार पोलीस स्टेशनला द्यावी। आणि जर तुम्हाला आढळून आला की नाही हे तर काहीतरी बोगस आहे, दुसरे राज्याचाच मेसेज आहे, आपल्या गावात उगाच लोक याच्यावर प्रतिक्रिया देत आहे, त्यावेळी गावाचे प्रतिष्ठित नागरिकांनी, पोलीस पाटलांनी, सरपंचनी सर्वांनी मिळून आणि ते प्रत्येक समाजाचे जे प्रतिष्ठित लोक असतात, प्रतिनिधित्व करतात, ते सर्वांनी मिळून लोकांची बैठक घेतली पाहिजे सो मोठो की अरे असं असं जे मेसेज ज्याच्यावर आपण रिएक्ट करत आहे, ज्याच्यावर आपण प्रतिक्रिया देत आहे, याचे आपल्या गावाचं काही लेणं देणं नाही, हे दुसऱ्या राज्याचं आहे, दुसऱ्या देशाचं आहे। केवळ एवढी समज आपण विशेषतः युवा वर्गाला दिली तर काही काही भांडण जे कदाचित वाढू शकतात ते वाढणार नाही। हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की आपण रेग्युलरली बघितलेला आहे की लोक थोडा उग्र प्रतिक्रिया देतात कधी कधी आणि त्याच्यावर फार काय विचार करत नाही की एक कसला मेसेज आहे, कोणाच्या बद्दल आहे, आपल्या गावाचा काही यामध्ये विषय आहे का। आणि दुसऱ्या गावामध्ये जरी समजा तुमच्या शेजारी गावाला, जे गाव 10 किलोमीटर दूर आहे, त्यामध्ये काहीतरी भांडण झालेलं आहे आणि त्या गावामध्ये जे काही प्रकार आहे ते त्यांना माहिती असेल, त्याची प्रतिक्रिया तुमच्या गावामध्ये उमटण्याचं काही कारण नसला पाहिजे। तर हे समज तसेच सोशल मीडियाचा वापर जर आपण थोडे खबरदारीपूर्वी केले तर त्याचा जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे ते होऊ शकतो। हां, आणि जे काही लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न आहेत ते त्याच वेळी त्याच